नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमची 26 एप्रिल या दिवशी मुंबई उच्च न्यायालय भरतीचा शिपाई, हमाल आणि लिपिक या पदाचा पेपर होणार आहे. तर त्या अनुषंगाने आज आपण पहा काही तांत्रिक प्रश्न घेणार आहोत. हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, 2025च्या प्रजासत्ताक दिनी संचलनामध्ये सहभागी झालेल्या कोणत्या राज्याच्या चित्ररथाचा प्रथम क्रमांक आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा उत्तर प्रदेश. तर 2025च्या प्रजासत्ताक दिनी संचलनात सहभागी झालेल्या पहा उत्तर प्रदेश. कोणतं राज्य आहे? उत्तर प्रदेश या राज्याच्या चित्ररथाचा प्रथम क्रमांक हा आलेला होता. तर 2026च्या प्रजासत्ताक दिनी संचलनामध्ये पहा आपल्या महाराष्ट्र राज्याचा चित्ररथामध्ये पहिला क्रमांक आलेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, देशातील पहिले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल कोणत्या राज्याने सुरू केलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा महाराष्ट्र. तर दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावा यासाठी एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करणारे महाराष्ट्र हे पहा देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, भूदान चळवळीसाठी भूदान मुवमेंट प्रसिद्ध असलेले कोणते महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्व रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, आचार्य विनोबा भावे. तर आचार्य विनोबा भावे यांना पहा 1958मध्ये कधी? आचार्य विनोबा भावे यांना 1958मध्ये रॅमन मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. तर रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात केव्हा झालेली आहे? तर ती पहा सुरुवात 1957मध्ये. रॅमन मॅगसेसे पुरस्काराची सुरुवात ही 1957मध्ये झालेली होती. तसेच रॅमन मॅगसेसे पुरस्काराला पहा आशियाचा नोबेल पुरस्कारही म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणत्या वस्तूला दख्खनचा ताज ऑफ डेक्कन म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, बीबी का मकबरा, जे की हे पहा संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या? संभाजीनगर. तर पहा बीबी का मकबरा या वस्तूला दख्खनचा ताज म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 5, T20 विश्वचषक 2026च्या अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी कोण ठरलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, जसप्रीत बुमराह. तर पहा T20 विश्वचषक 2026 हा भारत आणि श्रीलंका या दोन देशांनी आयोजित केलेला होता आणि अंतिम सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचे मानकरी हे पहा जसप्रीत बुमराह ठरलेला होता. प्रश्न क्रमांक 6, पाण्याचे रासायनिक सूत्र मॉलिक्यूल्स फॉर्म्युला काय आहे? तर पाण्याचे रासायनिक सूत्र पहा ऑप्शन क्रमांक 4, H2O आहे. कोणतं? H2O आहे. तर पाण्याच्या एका रेणूमध्ये किती हायड्रोजन असतात? तर ते 2 हायड्रोजन असतात. तर पाण्याच्या एका रेणूमध्ये पहा हायड्रोजन आणि ऑक्सिजन मूलद्रव्य असते. तर पाण्याचे रासायनिक नाव काय आहे? हायड्रोजन ऑक्साईड हे पहा पाण्याचे रासायनिक नाव आहे, हायड्रोजन ऑक्साईड. तर शुद्ध पाण्याचा pH किती असतो? तर शुद्ध पाण्याचा pH पहा 7 इतका असतो. किती? 7 इतका असतो. प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी सेकंडरी मेमरीची उदाहरणे कोणती आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, यापैकी सर्व. म्हणजेच पहा पहिला आहे हार्ड डिस्क, दुसरा आहे कॉम्पॅक्ट डिस्क आणि तिसरा आहे पेन ड्राईव्ह. हे जे तिन्ही आहेत तर हे पहा सर्व माहिती कायमस्वरूपी साठवण्यासाठी वापरली जाणारी सेकंडरी मेमरीची उदाहरणे आहेत. प्रश्न क्रमांक 8, अग्निपंख विंग्स ऑफ फायर हे कोणाचे आत्मचरित्र आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. तर पहा अग्निपंख हे भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे प्रेरणादायक आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक 9, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे?
तर काझीरंगा हे जे राष्ट्रीय उद्यान आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 एकशिंगी गेंडा. कशासाठी? एकशिंगी गेंडा या प्राण्यासाठी ते प्रसिद्ध आहे. जे की काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे तर हे पहा आसाम या राज्यामध्ये आहे. कोणत्या? आसाम या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो ऑप्शन क्रमांक 2 मुख्य कार्यकारी अधिकारी. कोण असतो? मुख्य कार्यकारी अधिकारी हा असतो. प्रश्न क्रमांक 11 पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे पहा महाराष्ट्रातील ऑप्शन क्रमांक 3 नागपूर. कोणत्या? नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. तर पेंच राष्ट्रीय उद्यानाला पहा पंडित जवाहरलाल नेहरू या नावाने ओळखले जाते. कोणत्या नावाने? पंडित जवाहरलाल नेहरू या नावाने ओळखले जाते. तर पेंच राष्ट्रीय उद्यान हे जे आहे तर ते पहा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्याच्या सीमा भागात वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 12 भारतीय रिझर्व्ह बँकेचे म्हणजेच RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 संजय मल्होत्रा. तर पहा भारतीय रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गव्हर्नर हे संजय मल्होत्रा आहेत. कितवे आहेत? तर ते 26वे आहेत. कितवे आहेत? 26वे आहेत. तर रघुराम राजन हे पहा भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23वे कितवे होते? 23वे गव्हर्नर होते. उर्जित पटेल हे पहा 24वे कितवे होते? 24वे गव्हर्नर होते. आणि शक्तिकांत दास हे पहा 25वे गव्हर्नर होते. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे जे आहे तर याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. कुठे? मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 13 संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य कोण करते? तर संगणकाच्या भागावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य पहा ऑप्शन क्रमांक 3 कंट्रोल युनिट करते. कोण करते? कंट्रोल युनिट करते. प्रश्न क्रमांक 14 रात आंधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर रात आंधळेपणा हा जो आजार आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 जीवनसत्व अ. का आहे? जीवनसत्व अ या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तर डोळ्याच्या आरोग्यासाठी जीवनसत्व अ आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा हा आजार होतो. तर गाजर, पालेभाज्या हे यांचे मुख्य स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 15 भारतीय संविधानातील कलम 32ला संविधानाचा आत्मा आणि हृदय कोणी म्हटलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर B.R. आंबेडकर. तर पहा आपल्या भारतीय संविधानातील कलम 32 जे आहे तर याला पहा संविधानाचा आत्मा आणि हृदय असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेले होते. प्रश्न क्रमांक 16 संगणकाचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर कोणते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा अँटीव्हायरस. संगणकाचे व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी तुम्ही तुमच्या संगणकावर पहा अँटीव्हायरस हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू शकाल. प्रश्न क्रमांक 17 बालकवी हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवी या टोपणनावाने त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना ओळखले जायचे. तर ठोंबरे यांचे पहा फुलराणी काय आहे? फुलराणी ही त्यांनी प्रसिद्ध कविता लिहिलेली होती. प्रश्न क्रमांक 18 दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? तर दिव्यांग शक्ती ही जी योजना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश. कोणत्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळे सत्याग्रह कुठे केलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा महाड. जे की हे पहा रायगड या जिल्ह्यामध्ये असून 20 मार्च 1927 मध्ये कधी रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी 20 मार्च 1927 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केलेला होता. प्रश्न क्रमांक 20 खानदेशाची कवयित्री म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?
तर खानदेशाची कवयित्री म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 बहिणाबाई चौधरीला. कोणाला? बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. तर बहिणाबाई चौधरी या पहा ओव्या आणि कविता यासाठी त्या प्रसिद्ध होत्या. प्रश्न क्रमांक 21 पावनखिंडीची लढाई कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी लढली गेलेली होती? तर पावनखिंडीची ही जी लढाई होती तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 विशालगड. काय आहे? विशालगड या किल्ल्याच्या पायथ्याशी लढली गेलेली होती. प्रश्न क्रमांक 22 PDF म्हणजेच काय? तर आपल्याला PDFचा फुल फॉर्म सांगायचा आहे. तर PDFचा फुल फॉर्म काय होईल? ऑप्शन क्रमांक 1 पहा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. PDFचा फुल फॉर्म हा पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा होतो. प्रश्न क्रमांक 23 खालीलपैकी कोणत्या शहराने 2025 मध्ये विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी स्पर्धा ही आयोजित केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 ट्युरिन इटली. तर ट्युरिन इटली या शहराने पहा 2025 मध्ये विशेष ऑलिम्पिक जागतिक हिवाळी स्पर्धा ही आयोजित केलेली होती. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ. काय आहे? महाराष्ट्रातील यवतमाळ हा जिल्हा पांढरे सोने म्हणजेच कापूस आपण त्याला म्हणतो. तर पांढरे सोने पिकवणारा जिल्हा हा यवतमाळ जिल्हा म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 25 करो या मरो डू ऑर डायचा नारा महात्मा गांधींनी कोणत्या आंदोलनात दिलेला होता? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा चले जाओ आंदोलन. करो या मरोचा नारा पहा महात्मा गांधींनी चले जाओ आंदोलन या आंदोलनामध्ये दिलेला होता. तर चले जाओ आंदोलनाची सुरुवात केव्हा झालेली होती? तर ती 8 ऑगस्ट 1942 मध्ये. कधी? 8 ऑगस्ट 1942 मध्ये पहा मुंबई या ठिकाणापासून चले जाओ आंदोलन हे सुरू झालेले होते. प्रश्न क्रमांक 26 भारताचे मँचेस्टर म्हणून खालीलपैकी कोणते शहर प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 अहमदाबाद. जे की हे पहा गुजरात या राज्यामध्ये असून तर या शहराला भारताचे मँचेस्टर असे म्हणतात. तर साबरमती नदीच्या काठावर वसलेले हे शहर कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 27 नटसम्राट या अजरामर नाटकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वि.वा. शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. यांचं टोपण नाव आहे पहा कुसुमाग्रज. कोणतं नाव आहे? कुसुमाग्रज. तर कुसुमाग्रज या टोपण नावाने लिहिणाऱ्या विष्णू वामन शिरवाडकर यांनी नटसम्राट हे अजरामर नाटक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 28 भारताने पहिली अणुचाचणी पोखरण येथे कोणत्या वर्षी केली होती? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 1974 म्हणजेच 18 मे 1974 मध्ये पहा पोखरण हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते राजस्थान. कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थान. राजस्थानमधील पोखरण या ठिकाणी भारताने पहिली अणुचाचणी ही केलेली होती. प्रश्न क्रमांक 29 ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? तर ओझोनचा थर हा जो आहे तर ते पहा वातावरणाच्या ऑप्शन क्रमांक 3 स्थितांबर. काय आहे? स्थितांबर या थरामध्ये तो आढळतो. प्रश्न क्रमांक 30 आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी खालीलपैकी काय वापरतात? तर आकर्षक व मनोरंजक सादरीकरण करण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 3 प्रेझेंटेशन. काय वापरले जाते? प्रेझेंटेशन हे वापरले जाते.